राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते। 2359 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडतंय। 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होतंय। तर 6 नोव्हेंबरला ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडेल। तर जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने हे लवकरच स्पष्ट होणार आहे। तर आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरहून आमचे प्रतिनिधी सचिन बडे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये किती ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे, सध्या परिस्थिती काय आहे? 342 उमेदवार आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या रंगणात उतरलेले आहेत। कारण आजची राजनीती पाहिल्याच्या नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा त्यानंतर नवीन ज्या पद्धतीनं 2 पक्ष झाले, शिवसेनेचे 2 भाग झाले आणि त्यानंतर भाजपची जी काही रणखेळी आहे, यामुळे या निवडणुकीवर याचा परिणाम पाहायला मिळतोय। तब्बल या ठिकाणी 48 ज्या काही ग्रामपंचायती आहेत, म्हणजे सरपंच पदासाठी जी आहे ही निवडणूक लढली जाते। सरपंच पदासाठी 48 जण जे आहेत ते उमेदवार जे आहेत त्यांनी तयारी पूर्णपणे केलेली आहे। कारण मराठा आरक्षणामुळे जी काही मराठा आरक्षणाची मागणी होती, जर तुम्ही आम्हाला आरक्षणच दिलं नाही तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू, अशा प्रकारचं जे काही विधान होतं ते सुद्धा या ठिकाणी समाजाचं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे तब्बल 224 पेक्षाही जास्त जे काही उमेदवार आहेत त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पूर्णपणे उमेदवार जे आहेत ते कामाला लागलेले होते। मात्र यावेळीची निवडणूक जी आहे त्यावर मराठा आरक्षणाचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळू शकतो। कारण बहुतांश गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। मतदानाला सुरुवात होत आहे आणि मतदानाला सुरुवात झाल्याच्या नंतर या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा तयारी केलेली आहे आणि सकाळपासूनच जे आहे ते मतदार सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि निवडणुकीची तयारीसाठी त्यांनी पूर्ण अशी सज्जता या ठिकाणी व्यक्त केली होती। मात्र आता याचा परिणाम जो आहे तो काही दिवसानंतरच निकालातून समोर येतोच। मात्र सर्वात प्रामुख्याने जर पाहिलं तर निवडणुकांवर आता काही परिणाम जे आहे ते मग पक्षफुटी असेल, पक्षांमध्ये नंतर विविध प्रकारच्या निवडणुकांमध्ये झालेल्या बदलांमुळे याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय। भले या ठिकाणी चिन्ह नसलं, भले या ठिकाणी पक्ष नसला, तर या ठिकाणी त्या पक्षाला जोडली गेलेली जी काही लोक असतात ते अजूनही त्यांची प्रतिष्ठा जी असते पणाला लागलेली असते। आणि दिग्गज नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीवर आधारित असतात। कारण काही ठिकाणी तोच व्यक्ती जर आमदारकीसाठी उभा राहिला तर त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येतो, मात्र कधी कधी तोच व्यक्ती सरपंच बनत नाही। म्हणजे अशी सुद्धा काही ठिकाणी जी चित्र जे आहेत, अशी जे काही ठिकाणी जे आहे ते उदाहरणं आहेत ते पाहायला मिळालेली आहेत। त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक जी आहे ती तेवढीच महत्वाची आहे आणि त्याच्यावर परिणाम जो आहे तो मराठा आरक्षणाचा जो आहे तो पाहायला मिळणार आहे। नक्कीच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। विकास काजळे इगतपुरीहून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, मतदानाला सुरुवात झाली आहे, कसा प्रतिसाद ग्रामस्थांचा पाहायला मिळतोय? नक्कीच जर अक्षर बघितलं तर मतदानाला सुरुवात झालेली आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत आणि 296 उमेदवार हे सरपंच पदासह उमेदवारी रिंगणामध्ये आहेत। परंतु काल रात्री धारगाव परिसरामध्ये 2 जे काही महिला उमेदवार आहेत त्यांच्या पती राजू यांच्यामध्ये वाद झाला आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे। या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 5 जणांना यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे। आणि धारगाव जे काही ग्रामपंचायत मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। धारगाव परिसरातून आता नाशिकमध्ये मोठी कुमक तिथे मागवण्यात आलेली आहे आणि कोणती प्रकारचे तिथं कोणत्याही घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अक्षरा, नक्कीच विकास, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। विकास माने बीडवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, बीडमध्ये किती ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे, तर काही ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी बहिष्कार सुद्धा टाकलाय, त्यांना मनवण्याचा प्रयत्न कसा सध्या सुरू आहे? निश्चित अक्षरा, मी या ठिकाणी प्रामुख्याने असं सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यामध्ये एकूण 186 ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्या निवडणुका होत आहेत। परंतु यातील जे काही ग्रामपंचायती आहेत त्याची बिनविरोध निवड झालेली आहे, तर यातील काही उर्वरित ज्या काही ग्रामपंचायती त्यांनी बहिष्कार घातलेला आहे आणि आज प्रत्यक्षामध्ये 158 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे सकाळी 7:30 वाजता सुरू झालेली आहे। सध्या मी नेकनूर या परिसरातील एका बूथ केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अशा पद्धतीने जे काही मतदान केंद्रावरती
जी काही मतदान आहे त्यांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर सध्या बीड जिल्ह्यातला विचार केला तर मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न होता त्याचे पडसाद सध्या जे आहे त्या या निवडणुकीवरती पाहायला मिळालं होतं. कारण की जे काही इकडचे जे काही मोठे नेते मंडळी होते त्यांना गावबंदी करण्यात आली होती आणि या गावबंदीमुळे प्रत्यक्षामध्ये त्यांना या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला नाही. त्यामुळे देखील याचा परिणाम हा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतो. याची जी मतदानाची ही काही मोजणी आहे ती उद्या होणार आहे. त्यामुळे निकाल देखील जो आहे तो उद्याच हाती येणार आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोण आपलं वर्चस्व कायम राखतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. याबरोबरच जर पाहिलं तर सध्या जे काही बीड जिल्ह्यामध्ये 3,500 उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब आजमावत आहेत आणि याबरोबरच 561 मतदान केंद्र जे आहेत त्या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया सुरू आहे. याबरोबरच संवेदनशील जे काही मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे. त्याबरोबर CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील नजर ठेवण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी जे आहे पोलीस यंत्रणेचं लक्ष देखील लागल्याचं दिसून येत आहे. आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करण्याजोगाच म्हणावा लागेल. कारण की बहुतांश कोण ग्रामपंचायत वर्चस्व राखतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. विकास काजळे, विकास माने आणि सचिन तुझे सुद्धा धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.